ऐका हरतालिके तुमची कहाणी। एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती। पार्वतीने शंकराला विचारलं, महाराज, सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा. मी कोणत्या पुण्याने आपल्या पदरी पडले तेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ, ग्रहात सूर्यश्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ, नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे. ते मी तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त केलंस. ते ऐक. हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं. ते तू पूर्वी केलंस. ते मी तुला आता सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस. 64 वर्ष तर झाडाची पिकलेली पानं खाल्लीस. थंडी, पाऊस, ऊन ही 3 दुःख सहन करून तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं. अशी कन्या कोणाच द्याविषयी त्यांना चिंता पडली. इतक्यात तिथे नारद मुनी आले. हिमालयाने त्यांची पूजा केली आणि येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे. ती विष्णूला द्यावी. तिची योग्य नवरा तोच आहे. त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवलं आहे, म्हणून मी येथे आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यांनी ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तिथून निघून विष्णूकडे आले. त्यांना ही हकीकत कळवली आणि आपण निघून दुसरीकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या बापाने ही गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रोचली नाही. तू रागवलीस. असं पाहून तुझ्या सखीने रागवण्याचं कारण विचारलं. तेव्हा तू सांगितलंस, महादेवान वाचून मला दुसरा पती कडले नाही असा माझा निश्चय आहे. असं म्हणून माझ्या बापाने मला विष्णूला देण्याचं कबूल केलं. याचा उपाय काय करावा? मग तुझ्या सखीने मला एक घोर अरण्यात नेलं. तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास. तिथे माझं पार्वतीसह लिंग स्थापन केलंस. जागरण केलं, पूजा केली. भाद्रपद शुद्ध तृतीयेचा तो दिवस होता. त्या पुण्यानं माझं इथलं आसन हल्लं. नंतर मी तिथे आलो, तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितले. तेव्हा तू म्हणालीस, तुम्ही माझी पती व्हावे, याशिवाय माझी दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली आणि गुप्त झालो. पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केली. मैत्रिणींसह त्याचं पाळणं केलंस. इतक्यात तुझा बाप तिथे आला. त्याने तिला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं. तू घडलेली सर्व हकीकत सांगितली आणि पुढे त्याने मला तुलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन मी घरी आलो. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून त्यांनी तुला मला अर्पण केले. अशी या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरितालिका व्रत असे म्हणतात. याचा विधी असा आहे, ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं, पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं, षोडोपचारे त्याची पूजा करावी आणि मनोभावे त्याची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी करावी. रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो. 7 जन्माचं पाप नाहीसं होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. या दिवशी बायकांनी जर कधी काही खाल्लं तर त्या जन्मवंद आणि विधवा होतात. दारिद्र्य येतं. कहाणी केल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावं. दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं. ही 6 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी देवा ब्राह्मणांची द्वारी, गाईची गोठी, पिंपळाची पारी, संपूर्ण. हरतालिकेची आरती. जय देवी हरितालिके, सखी पार्वती अंबिके, आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळीके. जय देवी हरितालिके, हर अर्धांगी वससी, जाशी यज्ञ माहेरासी, तेथे अपमान पाविसी, यज्ञकुंडी गुप्त होसी. जय देवी हरतालिके, रिगसी हिमाद्रीच्या पोटी, कन्या होसी तू गोमटी, उग्र तपश्चर्या मोठी, आचरसी उठाऊठी. जय देवी हरितालिके, सखी पार्वती अंबिके, ज्ञानदीप कळीके. ताप पंचाग्नी साधने, धूम्रपान अधोवदने, केली बहु उपशणे, शंभू भ्रातारा कारणे. जय देवी हरितालिके, सखी पार्वती अंबिके, आरती ओवाळी ते. लीला दाखविसी दृष्टी, हे व्रत करीसी लोकांसाठी, पुन्हा वर्षसी दुर्जटी, मज रक्षावे संकटी. जय देवी हरितालिके, सखी पार्वती अंबिके, ज्ञानदीप कळीके. काय वडलं तव गुण, अल्पमती नारायण,
माते दाखवी चरण चुकवावे जन्म मरण. जय देवी हरितालिके सखी पार्वती अंबिके. आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळीके. जय देवी हरितालिके.